पहिला मॅच आहे नक्कीच मेन्स टर्फ क्रिकेट लीगचे सामने आजचे आपण बघितले सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र वुमेन्स मॅचेसला सुरुवात झालेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला मॅच जो आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील स्पेस 9 वर्सेस श्री साई सुपरनोवाज. स्पेस 9 वर्सेस श्रीकाशी सुपरनोवाज जो मात्र मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली. एकीकडे नॉन स्ट्रायकर एंडला जान्हवीजी यांना आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. पंचांना देखील विनंती राहील आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि मॅच मात्र ऑन करायचं आहे. चला तर मॅचला होतीये मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर दाखल आहे. सामना जर बघितला तर महत्त्वाचा आहे आणि स्पेस 9 वर्सेस श्री साई सुपरनोवाज हा सामना सुरू होत असताना डॉक्टर सुवर्णा पाटील मॅम यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर आजही षटकारानेच इथे सुरुवात झाली आहे. 6 धावा ज्या की पहिल्याच बॉलवर आपल्याला स्कोर होताना पाहायला मिळतील. धन्यवाद डीजे. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर 6 धावा ज्या की आपल्याला स्कोर होताना पाहायला मिळालाय. रनसंख्या वाढली आहे. याही वेळेस जर बघितलं तर उचलून मारलाय लागोपाठचे 2 षटकार आणि दोन्हीचे दोन्ही मात्र गेले सरळ सीमारेषा पार. धावा मिळालाय 6 कडक 6 षटकार. 2 बॉलमध्ये 2 आणि कालही मला असं वाटतं अशाच प्रकारची बॅटिंग आपण डॉक्टर सुवर्णा पाटील मॅम यांच्या बॅटमधून बघितली होती आणि आजही आपण बघतोय की षटकारांनीच त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात आहे कारण की बघा तसं 25 धावांवर रिटायरचा नियम देखील आहे. बट सुरुवातीच्या जर बघितलं तर काही चेंडूंना अतिशय चांगल्यारीत्या त्या युटिलाइज करतात आहे. नक्कीच षटकार खेळून यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावास्वरूपी डॉट बॉल. नक्कीच भावना धांडे मॅम ज्या की गोलंदाजी मार्कवर आहे आणि निर्धाव चेंडूने मात्र माफ करा डेड बॉलने मात्र षटक पुढच्या दिशेने जात असताना याही वेळेस डेड बॉलचा इशारा जो की पंचांच्या माध्यमातून येतोय. लेवा पाटीदार प्रीमियर लीग जर बघितलं तर एक नामवंत स्पर्धा म्हणून गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची चर्चा राहिली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव नगरीमध्ये सारगर पार्कच्या क्रिकेटच्या मैदानावर. आणि आता मात्र एक वेगळं पान टर्फ क्रिकेटच्या माध्यमातून जोडलंय. तिसरा षटकार मात्र येत असताना इथे चांगल्यारीत्या मात्र याही चेंडूला पिक केलं आणि सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलं. षटकार. चांगली बॅटिंग. याही वेळेस जर बघितलं तर राखून टप्प्याच्या बॉलला भिरकावलंय आणि फिल्डर आहेत तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जातीये. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि डॉट बॉलच्या मदतीने शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 19 क्लीन बोल्ड. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळाली आहे. जान्हवी पाटील मॅम यांना इथे परतावं लागेल. विकेट मिळाली भावनाची यांना. फलंदाज बाद 19च्या स्कोरवर पहिला धक्का. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा 3 6 आपण जे की डॉक्टर सुवर्णा पाटील मॅडम यांच्या बॅटमध्ये त्यांनी बघितले आणि तदनंतर एक सिंगलही त्यांनी घेतलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. समृद्धीजी ज्या की गोलंदाजी मार्कवर दाखल होतील पुढचं षटक घेऊन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 19 जी की रनसंख्या आहे. चांगली बॅटिंग झाली आहे बट एक विकेटही गमावला आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न. ऑन साईडची फिल्डिंग, ऑन साईडचं प्रोटेक्शन खास करून 10 का दमच्या तिथे मात्र आपण बघतोय एक प्रोटेक्शन एक खेळाडू वाढवलाय. चला मॅच ऑन करायचं आहे प्लीज. वेळ वाचवा. आडव्या बॅटने खेळ. ओहो डबल टॅप. खेळायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय कुठे. नक्कीच खेळायचा होता ठाण्याला, चेंडू राहिलाय बुलढाण्याला आणि डॉट बॉल मात्र येत असताना इथे या षटकाच्या सुरुवातीलाच निर्धाव चेंडू जो की या षटकाची सुरुवात करून देतोय. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने. पुढचा बॉल याही वेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. हवाई फायर आणि पंच इथे मात्र कळवताय षटकार आहे. फलंदाज रिटायर राहतील. 25 धावा ज्या की बनवल्यात आणि यस परतावं लागेल तंबूच्या असलेल्या या षटकाराच्या मदतीने.
धन्यवाद डीजे. आणि नक्कीच LPL आयोजन समितीच्या माध्यमातून आपण बघतोय लकी ड्रॉ देखील इथे खास करून महिला प्रेक्षकांसाठी महिला खेळाडूंसाठी जो की ठेवण्यात आलेला आहे. तर प्लीज आपण मेकश्योर करायचे की आपले कुपन जेवढ्यात लवकरात लवकर बॉक्समध्ये जातील, कारण की संध्याकाळच्या सत्रात आपण बघितलं होतं कालही लकी ड्रॉचे विजेता मात्र जे की घोषित करण्यात आले होते. तर वेळोवेळी मात्र आपण या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे की जो लकी ड्रॉचा बॉक्स एंट्रन्सवर ठेवलेला आहे तिथे मात्र आपण लकी ड्रॉचे कुपन्स रेग्युलर इंटरव्हेलवर जे काही आपण तिथे टाकत राहाल. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. सामना मात्र सध्याच्या घडीला 26-1 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. लाईव्ह विजनवर जे काही आमचे प्रेक्षक आमच्यासोबत जुळले, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही आपण सबस्क्राईब करायचं आहे. फार सुंदर उच्च दर्जाचा लाईव्ह टेलिकास्ट जे की दाखवलं जात आहे. नक्कीच फेशियल एक्सप्रेशन जे खास करून टिपण्याचं काम केलं जातं लाईव्ह विजनच्या टीमच्या माध्यमातून, ते मात्र इथे एक कौतुकास्पद बाब आहे त्याची. यावेळेस मात्र रूफटॉपला लागतोय बॉल, फिल्डर आहे चेंडू खाली, झेल मात्र होताना पाहायला मिळेल. आणि समृद्धीजी यांचं सेलिब्रेशन झेल घेतल्यानंतर आपण बघू शकतो. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज सरोदे फलंदाजीसाठी. अजून एक झेल. इथे कॅच ड्रॉप झालाय. संधी होती झेल घेण्याची बट कॅच ड्रॉप होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. फसवलं होतं तिथे ऑलमोस्ट राजला जाळ्यामध्ये, बट इथे जीवनदान मिळाले राजला पहिल्याच बॉलवर. कव्हर मात्र इथे जे की मागितलं जात आहे. लेफ्टी बॉलर आहेत, नक्कीच विचारपूर्वक प्रत्येक चेंडू टाकण्याचा प्रयत्न. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. अलॉंग दी कार्पेट सिंगलच्या मदतीने रनसंख्या 1 धावेने स्कोर काढू लागते. षटक समाप्तीचा इशारा. 8 रन या षटकात आपण बघितले समृद्धीजी यांच्या. 8 रन आणि 1 विकेट जी मात्र आलेली आहे. आणि 2 ओव्हरचा खेळही पूर्ण झाला आहे. 2 ओव्हर 27 धावा ज्या की स्कोर कार्डवर आहेत. 2 गडी बाद. चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये समृद्धीजी यांच्या माध्यमातून ज्या आपण बघितला, खास करून 1 विकेट जी मात्र त्यांनी मिळवून दिली संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर आता खर्व जे की आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झाले पाहायला मिळतील. आणि इथे मात्र खर्व जे की गोलंदाजी मार्कवर आले. तर डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र या षटकाची सुरुवात करतात आहे खर्व. याही वेळेस आपण बघतोय बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय लागोपाठचा दुसरा बॉल जो मात्र खर्व यांच्या माध्यमातून आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. सत्तावीसवर 2 आहे सध्याच्या घडीचा स्कोर. स्ट्रायकर एंडला आपण राज सरोदे यांना आपण बघतोय. खर्व दांडे जे की गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच हितेंद्रजी दांडे यांचे जर बघितलं तर चिरंजीव आहेत. स्वतः पप्पा देखील बाहेरनं मॅचचा आनंद घेतात आहे. आणि ही खुशी वेगळी आहे, कारण की मुलगा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आहे, वडील मात्र बाहेरनं गोलंदाजीचा आनंद घेतात आहे आणि व्हिडिओ देखील शूट करतात आहे. एखादी विकेट मिळाली तर त्यांच्या माध्यमातून देखील जल्लोष होताना पाहायला मिळेल आपल्याला. आतापर्यंत तरी 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळला आहे. धावस्वरूपी मात्र 1 धाव पण इथे मिळते. आणि जसं की आपण बोललो, हितूभाऊ दांडे जर बघितलं तर एक नामवंत खेळाडू आहेच तसे जळगाव शहराचे, बट येणारी त्यांची पुढची पिढी देखील क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज आहे हे मात्र यावरनं कळतं आहे. वाईडचा इशारा मात्र इथे पंचांच्या माध्यमातून येईल. रनसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा या वाईडच्या मदतीने. याही वेळेस चांगला चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. बघा 5 बॉल टाकलेत, अद्यापही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. केवळ आणि केवळ सिंगल आणि त्याचबरोबरने अवांतरच्या स्वरूपामध्ये ज्या की धावा जुडलेल्या आहेत.
शेवटचा बॉल. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि षटक. ओव्हर मात्र इथे पूर्ण होईल. फक्त आणि फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलाय खर्वे यांनी आणि एक चांगलं षटक मात्र हाताळलंय. कम खर्चा फुल चर्चा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 31. 3 ओव्हर 31 रन 2 गडी बाद. 3 ओव्हर 31 रन जे की स्कोर कार्डवर आहे. 31 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 जी मात्र सध्याच्या घडीला स्थिती आहे. चांगलं षटक मागचं जे की खर्वे यांनी हाताळलं मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. डावाचं मात्र 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वृषालीजी ज्या की दाखल होतील. आहा इथे मात्र टायमिंग मध्ये गडबडी आहे. नक्कीच ज्या रीती आपण बघितलं बॅट चालवण्याचा प्रयत्न केला होता बट फटका खेळावा लागेल इथे राजला. स्विंग अँड मिस बॅट चालवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावास्वरूपी 2 डॉट बॉल आलेत. पुढचा बॉल. या वेळेस मात्र इथे 1 धाव जी की चोरून काढली आहे. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. हिमांशू 1 धाव मात्र इथे मिळत असताना रन संख्या मात्र 32 सिंगलच्या मदतीने. यावेळेस मात्र जेल घेण्याची संधी होती. कॅच ड्रॉप आणि चेंडू जर बघितला तर सरळ सीमारेषा पार. धावा मिळाला तिथे 4. गरजेचा होता हा चौकार. डाऊन दी ग्राउंड 4 धावा. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढत असताना पुढच्या दिशेने जो की फटका खेळला गेला डाऊन दी ग्राउंड आणि रन संख्या मात्र 36 रन. 36 फॉर दी लॉस ऑफ 2. 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. मॅच ऑन करायची आहे प्लीज. 36 वर 2 आहे सध्याच्या घडीचा स्कोर. स्विंग अँड मिस सरळ मात्र यावेळेस बॉलर टू कीपर. धावस्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला इथे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 धावा ज्यामध्ये एक चौकार होता. ओ इथे देखील हात टाकला बट चेंडू काही आला नाही. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण जे की आपल्याला पाहायला मिळालं आणि डॉट 1 धावेच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा. 4 ओव्हर 37 रन 2 गडी बाद. चला मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. इथे मात्र बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू हाताळला होता खरा. धावा स्वरूपी मात्र इथे डॉट बॉल जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात असताना सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड जो की स्थिर आहे. यावेळेस फटका फसला बट नाही. फिल्डर नाहीये इथे. मात्र खेळाडू केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळाल्या 6. कडक षटकार. रन संख्या 39. 39 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 3 बॉल बाकी. यावेळेस स्टॉपेज. फटका फसलाय आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. याआधी एक षटकार आपण बघितला होता स्नेहलजी कोल्हे यांच्या विरोधामध्ये. षटकार जो आपल्याला येताना पाहायला मिळाला. रन संख्या 39 वर 3 आहे. 2 बॉल बाकी आहे त्या षटकातील. 2 बॉल्स टू गो. यावेळेस मात्र हवाई फायर. क्या बात है यार. 2 षटकार जे मात्र येताना पाहायला मिळाले आपल्याला स्वरा राणे यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग आणि 5 बॉलमध्ये 12 वर पोहोचल्यात स्वरा. चांगलेच बॅटिंगचे सूर मात्र त्यांच्या पाठबंद जे की आपल्याला पाहायला मिळतात षटकारांच्या रूपामध्ये. शेवटचा बॉल. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे षटक पूर्ण होईल. 13 रन जे की आपल्याला येताना पाहायला मिळाले. स्नेहलजी कोल्हे यांच्या या षटकातनं 1 विकेटही त्यांनी मिळवली आहे खरी आणि 45 वर 3. 45
फॉर दी लॉस ऑफ 3 आफ्टर 5 जी मात्र स्कोर कार्डवरची स्थिती ज्या की आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जाईल पुढच्या षटकांसाठी हे देखील बघण्यालायक चित्र राहणार आहे. नक्कीच आज मात्र या स्पर्धेचा हा दुसरा दिवस जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नक्कीच आपण बघत आहात लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीगचा थरार आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन झालेला जो आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जर बघितलं तर स्पेस 9 वर्सेस श्रीकाशी सुपरनोवाज हा संघ आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण बघतोय चांगली कामगिरी केलेली आहे. 5 ओव्हरमध्ये 45 लावलेत. बट पुढचे जर बघितलं तर 2 षटकं फार महत्वाचे आहेत. नक्कीच गोलंदाजी मार्कवर बदल केला जाईल. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतील. हो उडवलाय बॉल लॉफ्ट केलाय. क्या बात आहे यार. राज सरोदेंच्या बॅटमध्ये मात्र आता आलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा प्रहार. प्रांजलजी खडके यांच्यावर इथे मात्र षटकार पहिल्याच बॉलवर 6 आलाय राजच्या बॅटमधनं. इथे देखील आपण बघतोय स्विंग अँड मिस वाला मामला. धावास्वरूपी मात्र डॉट बॉल येत असताना नक्कीच राज थोडा वेळ घेतलाय खरा. बट एक षटकार जो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता. बॅट चालवण्याचा प्रयत्न वाईडचा इशारा इथे मात्र पंच ज्ञानेश्वर चव्हाण सर यांच्या माध्यमातून येतोय. रनसंख्या मात्र वाढत असताना याही वेळेस फ्लॅट गॅप मध्ये बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार. आता मात्र राज यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये षटकार आणि चौकारांची भाषा बोलतीये. चांगली बॅटिंग राज यांच्या माध्यमातून होत असताना सध्याच्या घडीला रनसंख्या स्कोर कार्डवर आता वाढली आहे. सुरेख फटके जे मात्र पाहायला मिळाले. 1 6 1 4 जो आपण बघितला राज यांच्या बॅटमध्ये या ओव्हरमध्ये 14 वर पोच राज. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलला खरा बॉलने. धावास्वरूपी निर्धाव चेंडू आलेला आहे. 2 बॉल अजूनही या ओव्हरचे यायचे बाकी. प्रयत्न करतील राज 2 बॉलमध्ये एखादा तरी मोठा फटका खेळण्याचा. फुलल्यांचा बॉल फुल टॉस. धाव घेण्याचा इथे कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. रनसंख्या मात्र जिथल्या तिथे स्थिर जी की आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. रनसंख्या 56 रन. स्वीप केला यावेळेस गॅपमध्ये. फिल्डर आहेत बट तिकडे चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने या षटक समाप्तीचा इशारा. 6 ओव्हर 57 रन. 6 ओव्हर 57 रन 3 गडी बाद. 6 ओव्हर्स कम्प्लिटेड. 57 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. स्वरा देखील म्हणत असतील आता करावं तर काय करावं. शेवटच्या बॉलवरच सिंगल पळाले आणि स्ट्राईक देखील आता राजकडेच आपल्याला शेवटच्या षटकामध्ये जी की पाहायला मिळते. चला तर शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल यावर मात्र सध्याच्या घडीला नजर. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघतोय सुचिताजी ज्या मात्र चेंडू घेऊन आलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल जे या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत आपण बघतोय 57 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागलाय. स्वरा राणे ज्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली आज. 6 बॉलमध्ये 12 धावा ज्या मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. नक्कीच राज यांनी थोडंसं स्ट्रगल केलं आहे खरं. पण थोडासा प्रयत्न इथे करावा लागेल स्वरा यांना स्ट्राईकवर आणण्याचा. कारण की मोठे फटके आहे स्वरा यांच्या बॅटमधनं जे आपण आज बघितलेत. 57 वर 3 स्कोर. स्वीप करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर. धावास्वरूपी इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. 5 बॉल अजूनही यायची बाकी आहे. 1-2 मोठे फटके शोधावे लागतील राज यांना इथे. स्विंग अँड मिस बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. धावास्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल बाकी आहेत अजूनही आणि 2 चेंडू तरी इथे सुरुवातीला निर्धाव हाताळले गेलेत. पुढचा बॉल कनेक्शन चांगला आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि मला असं वाटतं एका धावेनिशी मात्र कम्फर्टेबल राहतील. दुसरीचा प्रयत्न होणार नाही कारण की प्रयत्न करतील इथे स्वरा. 3 बॉल आहेत त्यांच्याकडे. 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा. कारण की 2 षटकार आपण बघितले आज स्वराच्या बॅटमधनं. 58 वर 3 स्कोर. 58 फॉर 3. आहा मागच्या दिशेने खेळलाय खरा. इथे 1 धाव घेतली आहे आणि स्ट्राईक देखील रोटेट होताना जी की आपल्याला पाहायला मिळाली. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 4 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल अजूनही यायची बाकी. रनसंख्या 59 रन 3 गडी बाद. 59 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 59 वर 3. शेवटचे 2 बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. धावास्वरूपी जर बघितलं तरी ते निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 59 रन 3 गडी बाद. शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा.
इथे मात्र वाईडचा इशारा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंचांनी मात्र इथे कळवलाय. हा चेंडू अवांतरच्या स्वरूपात स्कोर कार्डवर जुळेल. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने वाढेल. 60 रन. शेवटचा बॉल अजूनही पेंडिंग आहे, यायचं बाकी आहे. 3 धावा आतापर्यंत आल्या त्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलला मात्र डिस्पॅच केलंय. 6च्या मदतीने इथे मात्र डाव संपवलाय राज यांनी आणि 7 ओव्हरचा खेळ पूर्ण. 7 ओव्हर 66 रन. 7 ओव्हर 66 रन जे की बनवलंय टीम श्री साई सुपरनोवाज या संघाने. आणि टार्गेट जे मात्र सेट केलेलं आहे 67 धावांचं. तर वेळ वाचवायचा आहे आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. मध्ये ऑन होतीये आणि सलामीची जोडी जी मात्र आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. छंद जे मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. काल छंदने फार चांगली बॅटिंग केली होती आणि स्माईल देखील फारच सुंदर येते छंद यांच्या चेहऱ्यावर, तसं त्यांचं आपण कौतुक करतोय. आज बघूयात, उडावला पहिल्याच बॉलवर, क्या बात आहे यार, चाबुकच चालवलाय छंदने आणि सध्याच्या घडीला छंद देखील म्हणतोय 6 सिटिंग हा माझा देखील छंद आहे. ओम बिल्ड चॅम्प संघाचे संघ मालक निर्णय दादा चौधरी यांचं मात्र इथे आगमन आहे. दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
संघ मालक आहेत आणि दादांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून इथे हार्दिक हार्दिक स्वागत राहील. 2 6 जे मात्र आपण बघितलं तर रणसंख्या 12. ओहो तिसरा देखील क्या बात आहे यार. अटॅकिंग क्रिकेट जे मात्र पाहायला मिळते छंदच्या माध्यमातून आणि बॅटिंगचा छंद तो म्हणतोय मला तर षटकार मारायचा छंद आहे आणि 6 मात्र पाहायला मिळतात छंदच्या माध्यमातून आपल्याला. अजून एक वा भाई वा. 4 बॉलमध्ये माफ करा 5 बॉलमध्ये 4 षटकार जे मात्र छंदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. 24 धावा ज्या मात्र बनवलाय. हिमांशू 1 रन बाकी आहे का? 1 रन बाकी आहे. येस रिटायरमेंट 25 ला आहे तर 24 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. हवाई सफर आणि यस 5-6 पहिल्याच ओव्हरमध्ये छंदच्या माध्यमातून पाहायला मिळतात आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. या सामन्यानंतर नक्कीच 1 घंट्याचा लंच ब्रेक राहील तर याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. 1 तासाच्या नंतर मात्र हा मॅच झाल्यावर खेळ रिझ्यूम होईल. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर राज जे की आपल्याला दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहिला बॉल आपण बघतोय बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. धावा स्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा 5-6 आपण छंदच्या माध्यमातून बघितले. इथे देखील मात्र चेंडू डॉट येतोय. लागोपाठचे 2 बॉल मात्र डॉट हाताळण्यात आलेले आहे. निर्धाव चेंडू जे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतील. स्विंग एरमेस चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर. धावा स्वरूपी जर बघितलं तर इथे देखील डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल टाकले. 4चे 4 डॉट. 3 किती टाकले? 3 बॉल किती झाले त्याचे? आत्ता 4 झालेत. येस 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 4चे 4 चेंडू मात्र निर्धावच आहे. याही वेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न आणि नो बॉल इथे मात्र कळवण्यात आलेल्या चव्हाण सर यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र फ्री हिट जो की आता पुढचा बॉल राहील जो की कळवतात आहे आमचे पंच चौबे सर आणि चव्हाण सर. मनीषजी चौबे मनीषजी चौबे आणि त्याचबरोबरने डॅनी चव्हाण सर. चला विनंती राहील मॅच थोडीशी स्पीड अपनेस खेळवा. पंचांनी निर्णय दिलेला आहे तिथे आणि पंचांचा निर्णय हा मात्र अंतिम असणार आहे. फटका हवेत बट फ्री हिट आहे. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत आपण बघतो डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. फक्त बघा ती जी नो बॉलची 1 धाव आलेली आहे ना ती एकच धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. इतर जर बघितलं तर धावा या षटकात तशा आलेल्या नाही आहेत आणि मात्र शेवटच्या बॉलवर हा बॅनर तोड षटकार आणि चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात आहे 6 कडक षटकार सिक्सर. नक्कीच एकीकडे स्पेस टाईम संघ आपण बघतोय सुचिताताई चौधरी यांच्या मालकीची ही टीम आहे. दुसरीकडे पल्लवीताई चौधरी यांच्या मालकीचा संघ जो सध्याच्या घडीला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना श्री साई सुपरनोवाज. दोन्ही संघ मालकांचा मात्र विशेष कौतुक विशेष आभार जो संघ त्यांनी इथे नोंदवलाय. इथे मात्र रनसंख्या वाढताना जी आपल्याला पाहायला मिळेल वाईडच्या मदतीने स्वरा राणे ज्या गोलंदाजी मार्कवर आहेत. फ्लॅट खेळलाय आडव्या बॅटने फिल्डर चेंडूला अडवतील तोपर्यंत चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. 4 धावा इथे मात्र येतात आहे. धन्यवाद डीजे. हा इथे देखील वाईडचा इशारा. अवांतरच्या ज्या काही धावा आहेत ना त्या जर बघितल्या तर थोड्याशा महागात पडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. इथे देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळलाय. नो बॉल पिचिंगच्या रिगार्डमध्ये इथे मात्र नो देण्यात. ओके तर इथे पंचांनी कळवलाय हा चेंडू नो आहे. पुढचा बॉल यस फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवर फटका हवेत बट फ्री हिट असल्या कारणास्तव फलंदाज तर तिथे बाद होऊ शकत नाही. बट सध्याच्या घडीला जीवनदानच म्हणा ऑलमोस्ट जे मिळालंय प्रांजलजी खडगे यांना. अजूनही बघा इतकी चेंडू हाताळलेत. फक्त 2च बॉलचा खेळ झाला आतापर्यंत कारण की अवांतरच्या जर बघितलं तर खाशा धावा आलेल्या आहेत. 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. इथे मात्र चौकार जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्रायकर एंडला प्राजक्ताजी यांच्या बॅटमधनं हा चौकार जो आपण बघितला.
इथे मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकला धावस्वरूपी. इथे मात्र आपण बघतोय डॉट बॉल जो येतोय, शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. उडवलाय, रूफटॉपला लागतोय बॉल. फिल्डर मात्र स्वरा पोचला चेंडूवर. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक इथे पूर्ण होईल. तर 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 3 ओव्हर 54 रन, 54 ऑन दी बोर्ड. आता जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 13 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर मात्र इथे फटका खेळला होता. रूफटॉपला लागून मात्र चेंडू खाली आला खरा. आणि आपण तिथे बघू शकतो की पुढे जात असताना नम्रताजी सरोदे ज्या गोलंदाजी मार्कवर आलेल्या आहेत आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे नम्रताजी सरोदे यांच्या माध्यमातून. ओहो, इथे नो बॉल कळवलाय. आता पुढच्या चेंडूवर वापस एकदा फ्री हिट. एक जीवनदान मिळालंय फ्री हिटवर. इथे देखील आपण बघतो डॉट बॉल आलेला आहे. नक्कीच अवांतरच्या ज्या धावा आहे ना, एक्स्ट्राचे जे रन्स आहेत ना, त्या मात्र फार मोठ्या प्रमाणावर येताना आपल्याला डावात पाहायला मिळालेत. 55 धावा आहेत स्कोर कार्डवर. 55 फॉर नन. फटका फसला हवेत. फिल्डर स्वरा पोहोचल्या खऱ्या चेंडूवर. झेल काही झाला नाही. बट इथे आपण बघतोय एक धाव बरी चोरून काढली दोन्ही खेळाडूंनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे प्राजक्ता जी आहे, दुसरीकडे नक्कीच पूजाजी ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे नॉन स्ट्रायकर एंडला. याही वेळेस नो बॉल जो की आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू जो टप्पा पडलाय त्या कारणास्तव इथे हा चेंडू नो देण्यात आलाय. फुलर यांचा बॉल होता त्यामुळे. स्विंग एरमेस सरळ बॉल टू कीपर वाला मामला. तर जसं की आपण बोललोच या एक्स्ट्राचेच रन मात्र थोडेसे महागात पडलेत बॅटिंग बॉलिंग करणाऱ्या टीमला. आखूटप्प्याचा बॉल टाकला आणि पंचांचा इशारा. इथे मात्र षटकाराचा येतोय. 6 धावा इथे मात्र येताना आपल्याला 6 आहे स्ट्राईक. बॉल किती झाले हिमांशू? 1 बॉल बाकी आहे मॅम. 6 आलाय. नक्कीच पूजाजी देखील तिथे म्हणत असतील पूर्ण रन कंप्लीट करा आणि लास्ट मोमेंटला पंच इथे कळवतात की 6 आहे. वापस जितल्या तिथे. शेवटचा बॉल आहे. 4 ची गरज या ओव्हरचा. लास्ट बॉल. 4 धावा पाहिजेत विजयासाठी. आणि इथे देखील नो बॉल कळवलाय. पुढचा बॉलवर फ्री हिट. आता फक्त आणि फक्त 3 पाहिजे. नो बॉलचं प्रमाण फार राहिलंय श्री साई सुपर नोवाज या संघाकडनं. आणि डॉट बॉल इथे मात्र आलाय. ओव्हर समाप्तीचा इशारा. 10 रन जे की आपण या ओव्हरमध्ये येताना बघितले. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 64 धावा स्कोर कार्डवर आहे आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. बघूयात पूजाजी यांच्या बॅटमधनं विनिंग हिट आपल्याला पाहायला मिळतोय की नाही. 4 ओव्हर 64 रन आहे स्कोरवर. हा वाईड. आता केवळ 2 पाहिजेत. नक्कीच वाईड आणि नोच्याच धावा जास्त. 2 रन पाहिजे फक्त. किती पाहिजे? एकच पाहिजे. माफ करा, इथे स्कोररने आम्हाला कळवलं 1च धाव पाहिजे विजयासाठी. आणि इथे देखील आपण बघतोय डॉट बॉल येतोय सध्याच्या घडीला. बॅट आणि बॉलचा काही खासा संपर्क होत नाहीये. बट धावा जर बघितला तर चांगल्याचरित्या आलेला आहे स्पेस 9 साठी. शेवटची 1 धाव पाहिजे. स्कोर्स आर लेवल 9. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील इथे मात्र पंचांच्या माध्यमातून. तर विचार करू शकता तुम्ही एक्स्ट्राच्या किती जर बघितला तर इफेक्ट पडला आज स्कोर कार्डवर. 1 to win. आणि याच वाईडच्या धावेसोबत मात्र विजय मात्र इथे होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय स्पेस 9 संघाचा. मॅच इथे मात्र जिंकली आहे आणि शुभेच्छा राहतील संपूर्ण टीमला. अभिनंदन. ऑलमोस्ट 10 विकेटनेच हा मॅच त्यांनी आपल्या नावावर केलाय. चांगला खेळ दाखवत असताना आणि शुभेच्छा असतील टीम श्री साई सुपरनोवा संघाला. अभिनंदन.